तिकडे नांदेड शहर गँगवॉर आणि तिहेरी हत्याकांडानं हादरलाय। नांदेडमधील ई स्क्वेअर थिएटर समोर एकाचा तर सरकारी रुग्णालयामध्ये 2 जणांची हत्या झाली आहे। शहरातील गँगवॉरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचं कळतंय। नांदेड शहरामध्ये त्यामुळे दहशत कोण पसरवतंय? नांदेडची कायदा आणि सुव्यवस्था आता राम भरोसे चालली आहे का, असा प्रश्न विचारला जातोय। जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून। नांदेड शहर गँगवॉरनं हादरलं। तिहेरी हत्याकांड, नांदेडकर दहशतीत। थिएटर बाहेर एकाचा तर सरकारी रुग्णालयात दोघांचा खून। शुक्रवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास झालेल्या तिहेरी हत्याकांडानं नांदेड शहरात दहशत पसरली। नांदेडमधल्या डीमार्ट परिसरात असलेल्या ई स्क्वेअर या सिनेमा थिएटरच्या बाजूलाच हे हत्याकांड घडलंय। शहरातील कॅनॉल रस्त्यावर असलेल्या ई स्क्वेअर परिसर आणि त्यानंतर थेट शासकीय रुग्णालयात 3 खून झाले। सय्यद आवेज, सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज आणि इतर हल्लेखोरांनी ई स्क्वेअर जवळ अरिजित सिंग चव्हाणवर हल्ला केला। तलवार आणि खंजिरीनं झालेल्या हल्ल्यात अरिजित सिंगचा जागीच मृत्यू झाला। गँगवॉरमध्ये ठार झालेला अरिजित सिंग हा 2 मित्रांसोबत धुरंधर सिनेमा पाहण्यासाठी आला होता। हल्लेखोर पाळत ठेवून होते। आधीच केलेल्या नियोजनानुसार अरिजित सिंग सिनेमा पाहून आल्यानंतर हल्लेखोरांनी त्याला मोकळ्या मैदानात गाठलं। तलवार आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला। हल्ल्यात अरिजित सिंगचा जागीच मृत्यू झाला। की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता। त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशनमध्ये गेला होता आणि तिथे ऑलरेडी अरिजित चव्हाणचे भाऊ आणि वडील जे अरिजित चव्हाणची डेड बॉडी मॉर्चरीमध्ये शिफ्ट होत होता तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला। तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान डेथ झाली। दुसरीकडे हल्लेखोरांमधील सय्यद आवेज, सय्यद खलील, मोहम्मद अरबाज, मोहम्मद फारूक जखमी झाल्यानं पोलिसांनी त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। तेव्हा अरिजित सिंगचा भाऊ सरकारी रुग्णालयात पोहोचला आणि त्या दोघांवर चाकू हल्ला केला। अचानक झालेल्या या हल्ल्यानं सरकारी रुग्णालयात एकच खळबळ माजली। हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला। त्यामुळे खून का बदला खून से अशी चर्चा नांदेडमध्ये रंगली आहे। दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे। एका टोळीतील अनिल पंजाबी हा सध्या तुरुंगात आहे, तर साहिल 2 महिन्यांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता। टोळीतील काहींवर आधीही कारवाई झाल्याचं पाहायला मिळालंय। दुसरीकडे अरिजित सिंग चव्हाण याच्यावर देखील 9 गुन्हे दाखल होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। नांदेड शहर मध्यरात्री तिहेरी खून खटल्याने हादरलेलं आहे। आता आपण घटनास्थळ बघू शकतोय की याच घटनास्थळी मध्यरात्री 1:30 वाजता 2 गटामध्ये हाणामारी झाली आणि त्यात मुक्त हस्ते तलवार आणि खंजरचा वापर झाला। यामध्ये अरिजित सिंग, शहबाज आणि अरबाज या तिघांचा मृत्यू झाला। अरबाज आणि शहबाज यांचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर अरिजित सिंग जो आहे तो घटनास्थळीच त्याचा जीव गेलेला आहे। त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDA मध्ये जेलमध्ये आहे। साहिल आला सुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDA मधून बाहेर आला होता। त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावर सुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे। दुसरा बाजू जे आहे, दुसरा ग्रुप अरिजित चव्हाणवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होता, पास्ट गुन्हे। त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा MPDA ची कारवाई झाली होती, 2025 मध्ये बाहेर आला होता। तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे। नांदेड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं सर्वसामान्य नागरिक दहशतीत आहेत। त्यातच शुक्रवारी मध्यरात्री गँगवॉरमधून झालेल्या तिहेरी हत्याकांडानं नांदेड पोलिसांसमोर शहरात शांतता प्रस्थापित करण्याचं आणि गुन्हेगारीला चाप बसवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।